श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। लक्ष्मी मातेच्या स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान येवो ही प्रार्थना। आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की ती जर तुम्ही गोष्ट केली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती तर येईलच, पण त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक धनलाभसुद्धा होईल आणि तुमच्या जे काही तुमचे पैसे वगैरे कुठं अडकून पडले असतील तर ते तुमच्यापर्यंत येतील। तर ही सेवा कोणती आहे हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते। पण साठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा। श्री स्वामी समर्थ। तुम्ही जर संकल्पयुक्त ही जर सेवा केली तर तुमच्या आयुष्यामधील सगळ्या अडचणी नक्कीच दूर होतील। आता ती सेवा कोणती आहे तर खरं म्हणजे गुरुचरित्रामधील एक अध्याय आहे जो नित्यनियमाने तुम्हाला वाचायचा आहे। आता दिवाळीमध्ये प्रत्येकालाच, सणासुदीमध्ये प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही, कारण सणासुदीचे धावपळीचे दिवस असतात। पण सगळं पारायण जरी आपल्याला करणं शक्य होणार नसलं तरीही आपण एक अध्याय मात्र नक्कीच वाचू शकतो आणि तो वाचायलाच हवा। तर तो अध्याय वाचल्यामुळं काय फायदा होईल तर गुरुचरित्र ग्रंथातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच प्रभावशाली अध्याय आहे। तर तो अध्याय वाचल्यामुळं अनेक फायदे होतात, पण फक्त वाचन करत असताना आपल्याला स्वामींवरती, गुरुदेव दत्त महाराजांवरती विश्वास ठेवून मनापासून संकल्प करून हा अध्याय वाचायचा आहे आणि तो अध्याय वाचत असताना शक्यतो खंड पडू देऊ नये। म्हणजे जर अचानकच आपल्याला कुठं, आता सणासुदीचे दिवस असल्यामुळं अनेकदा बाहेर गावी जावं लागतं, पै पाहुणे येतात, तर अशा वेळी एखाद्या वेळी खंड पडला तर नक्कीच चालेल, पण एरवी आपण वाचण्याचा प्रयत्न ठरल्या वेळी हा करायचाच आहे। तर तो अध्याय म्हणजे अत्यंत प्रभावशाली अध्याय आहे आणि खरं तर अध्याय वाचायला फक्त 10 ते 12 मिनटं लागतात आणि एवढा वेळ तर प्रत्येकाकडं असतोच, म्हणजे एवढा वेळ नाही असं होणार नाही। त्यामुळं जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडवून आणायच्या असतील तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हा अध्याय नक्कीच वाचून बघा तुम्ही, नक्कीच खूप त्याचा फायदा होईल। तर तो अध्याय नेमका कसा वाचायचा, तो अध्याय कोणता आहे आणि कसा वाचायचा, तर त्यासाठी वेगळी मांडणी करण्याची काहीच गरज नाही। तुम्ही देवासमोर बसून, फक्त देवासमोर बसून एक तुम्हाला स्वतःला बसण्यासाठी एक पाट घ्या आणि समोर देवापुढं बसून नमस्कार करा, देवाला संकल्प करा आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा। आणि हा अध्याय नेमका किती दिवस वाचायचा आहे तर खरं तर हा अध्याय तुम्ही जास्तीत जास्त कितीही वाचू शकता, पण जर अगदीच तुम्हाला शक्य होणार नसेल तर किमान 6 महिन्यापर्यंत तरी वाचा। 6 महिन्यापर्यंत तरी हा अध्याय नक्कीच वाचा। कारण काय असतं की आता रोजच आपण 10-12 मिनटंसुद्धा आपल्याकडं नाहीत देवासाठी, असं होणार नाही ना, कारण गुरुचरित्र ग्रंथ भलेही आपल्याला पूर्ण ग्रंथाचं वाचन करता येत नसतील, आता जगामध्ये कितीतरी लोक आहेत ती गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करतात, कुणी कुणी तर प्रत्येक महिन्याला करतं, कितीतरी गुरुचरित्र पारायण करतात, व्रत वैकल्य कितीतरी करतात आणि त्याचा फायदाही त्यांना होतो। खरं तर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर त्याचं काहीच वाया जात नाही। पण आता जर आपल्याला ग्रंथ वाचन करता येणार नाही तर काहीच हरकत नाही, पण आपण हा अध्याय नक्कीच वाचू शकतो। तर या अध्यायाचा काय फायदा आहे हे सगळ्यात महत्त्वाचे। तर ह्या अध्यायाचा फायदा म्हणजे जर कुणाकडे असे पैसे वगैरे अडकून पडले असतील, म्हणजे तुमचे हक्काचे पैसे आहेत आणि ते कुणाकडे तरी अडकून पडलेले आहेत, येत नाहीत, तर त्या अध्यायामुळं, या अध्यायाच्या वाचनामुळं ते तुमचे अडकून पडलेले पैसे तुमच्यापर्यंत नक्कीच परत मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला धनलाभ होईल आणि कर्जमुक्तीसाठी सुद्धा हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। हा अध्याय वाचल्यामुळं घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि जो आपला देव्हारा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे। गुरुचरित्र ग्रंथातील हा अध्याय वाचायचा आहे। ग्रंथाला पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा, एक पाट घेऊन, किंवा शक्यतो ग्रंथ कितीही लहान असला
तरीही कधीही हातात घेऊन वाचायचा नाही. त्यासाठी एक वेगळा पाठ तुम्ही घेऊ शकता किंवा कुठलंही काहीही चौरंग वगैरे तुम्ही घेऊ शकता, पण हातामध्ये घेऊन शक्यतो ग्रंथ वाचन करू नये. पण अगदीच जर जागा कमी असेल तर मग काही हरकत नाही. जागा अपुरी असेल तर तुम्ही हातामध्ये घेऊनही ग्रंथ वाचन करू शकता. पण हा अध्याय खरं तर वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा कोणता अध्याय आहे? तर गुरुचरित्र ग्रंथातील हा 18वा अध्याय आहे. या 18व्या अध्यायाचं वाचन केल्यामुळं तुमच्या घरामध्ये धनलाभ होतो. जे तुमचे अडकून पडलेले पैसे आहेत, अनेक वर्षापासून कितीही प्रयत्न करून मिळत नाहीत, त्याचबरोबर तुमची जमिनीचे जर कुठे वादविवाद चालले असतील आणि तुमचा हक्काचं असूनही जे तुमच्यापर्यंत येत नाही, ते नक्कीच या अध्यायाच्या प्रभावामुळं तुमच्यापर्यंत यायला मदत होते. पण फक्त अध्याय वाचत असताना मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता किंवा तुम्ही नेहमीच या अध्यायाचं वाचनसुद्धा करू शकता. मग संकल्पयुक्त जर करणार असाल तर तुम्ही 6 महिन्यापर्यंत नक्कीच करू शकता. कारण जितकं तुम्ही जास्त कराल ना, तितकंच त्याचं फळही तितक्या लवकर मिळतं. आणि कसं आहे की देवाचं कुठलंही वाचन ज्यावेळी आपण करतो ते वाया कधीच जात नाही आणि फार वेळ लागतच नाही. फक्त 10 ते 12 मिनटं लागतात आणि एवढा वेळ आपण देवासाठी नक्कीच देऊ शकतो. त्यामुळं प्रत्येकानं अगदी अगदी मी तर आवर्जून सांगेल की या दिवाळीमध्येच लक्ष्मीपूजनापासूनच तुम्ही ह्या अध्याय वाचायला नक्कीच सुरुवात करा आणि लवकरात लवकर तुम्हाला याचं फळ मिळेल. आणि फळ मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या मनातील इच्छा, मनोवांछित इच्छा पूर्ण झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला जो तुम्ही संकल्प केला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे, मध्ये सोडून द्यायचं नाही. आणि अशा पद्धतीनं गुरुचरित्र ग्रंथातील हा 18वा अध्याय अत्यंत प्रभावशाली आहे, खूप प्रभावशाली आहे. हा ग्रंथाचा मेरुमणी समजला जातो. त्यामुळं जरी पूर्ण ग्रंथ वाचन करता आला नाही तरी गुरुचरित्र ग्रंथातील हा 18वा अध्याय तुम्ही येत्या लक्ष्मीपूजनपासून तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं अगदी 6 महिन्यापर्यंतसुद्धा तुम्ही नक्कीच वाचन करू शकता. त्याचा खूप फायदा तुम्हाला स्वतःला नक्कीच दिसून येईल. श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.